Thank you.
Thank you.
गाई गोपाळ यमुनेच्या तटी येती पानिया मिळोनी जगदेठी झेंडू चौगुना खेळती बाळवंटी चला चला म्हणती पाहू दृष्टी हो ऐशा गोपिका त्या कामा तुला नारी चित्त विव्हळते देखावया हरी मिस पानियाची करतील घरी 12-16 मिळोनी परस्परी हो चिरे चोळिया त्या धुता विसरती ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती कोणा नाथवे हा कोण पुढयाती झाल्या तटस्थ सकळा नेत्रपाती हो दंत धावनाचा मुखा माझी हात वाद्ये वाजती नायिके जन्मात करी श्रवण श्रीकृष्ण वेणुगीत स्वामी तुकयाचा पुरवी मनोरथ ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी चित्त विभळते देखावया हरी मिस पानियाचे करतील घरी 12-16 मिळोनी परस्परी हो ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दं ईशम् आनन्दिवल्लभम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति श्री भानु भानु आराधिता तयाच्या कुळी दीपकू दिव्य जाहला हरिभक्ती लागोनी तारे सहसा नमस्कार त्या श्री संत एकनाथ श्रीपादनाथं गुरुराज वैर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानैक्यदक्षं गोटी क्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्मीतपानिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयधवलहासनं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिम्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं माझी वाणी तुझे वर्णी गुण
हरिहर वारकरी संत सेवा मंडळाची विठ्ठल मंदिर प्रबोधन शाळा निर्मल रोड कुर्ला या ठिकाणी हा पंचमदिनी कीर्तन सोहळा काकड आरती सांगता प्रत्यर्थ करण्यात आलेला आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी याचे संस्थापक हरिभक्तपरायण वैकुंठवासी टेने मामा आणि हरिभक्तपरायण पंढरीनाथ पठाडे बाबा यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहाचा चालू केलेला आहे। त्याचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत मंडळाचे श्रीयुत भाऊ कोरगावकर, सर्व महाराष्ट्र आणि देश त्यांना ओळखतो असे, आणि ते या ठिकाणी त्यांच्या प्रेरणेनं त्या ठिकाणी व्यासपीठ चालक हरिभक्तपरायण रामचंद्र उदवंडे महाराज आहेत, सप्ताहाचे प्रमुख मुरलीधर नगरकर, गोविंद रामभाऊ कामती, उपप्रमुख दादा कदम काटेवाले, समन्वय हरिभक्तपरायण धनंजय दत्तात्रय मोदी महाराज आणि सर्वांच्या सहकार्याने हा चालू असणारा हा पंचमदिनी अखंड हरिनाम सप्ताह कशाच्या प्रित्यर्थ ऐकलं सगळ्यांनी? साखर झोपेमध्ये दंग झालेल्या मंडळींना काकड्याचा महिमा काय कळायचा, त्याच्यात मी बी आहे बरं, कबूल करावं। जनता जनार्दनाच्या समोर कबूल केलेला भगवंत खूप मोठं तुमच्यावर कृपा करतो। जे काय असेल आपण काय आहोत सगळं अंतःकरण उघडून टाकायचं, याला जनता जनार्दन मानलेलं आणि हेच परमेश्वराचं खरं रूप आहे। बाकी मूर्ती ज्या त्यांनी एक विशिष्ट कार्य केलं आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्यांची आपण स्थापना केली, देवतुल्य ऋषितुल्य कार्य केलं म्हणून त्यांना त्या ठिकाणी आपण नमन करतोच, त्याबद्दल वाद नाही। पण चालतं बोलतं ब्रह्म ज्याला म्हणतात ते हे जनता जनार्दन आहे। म्हणून आपलं कीर्तन प्रवचन म्हणजे कोणाला शिकवणं नाही, उपदेश नाही, तर त्या ठिकाणी त्याला आपलं आत्मनिवेदन प्रकट करण्याची संधी प्राप्त झाली। कीर्तनकाराने यांचा स्वतःचं भाग्य समजलं पाहिजे आणि यांनी त्या ठिकाणी त्यांची कृतज्ञता यांची व्यक्त केली पाहिजे। आपल्याला संधी दिली विचार मांडण्याची, आपला अंतःकरण जनता जनार्दनाला समोर उघड करण्याची संधी दिली। काकड भजन म्हणजे आहे ना, मी म्हणले मगाशी पहाटेचे साखर झोप ज्याला म्हणतात, तिचा त्याग करून काकडा करायचा हे साधं सामान्य काम नाही आणि ज्यांनी त्याग केला भगवंत त्याच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही। मी भगवंताला विनंती करेन लवकर त्या ठिकाणी त्यांच्यावर कृपा कर, त्यांचं पुण्य आता जमा होत चाललेलं आहे, जमा झालेलं आहे आणि त्यांना या अभंगातली भूमिका जी गवळणीची भूमिका आहे ही त्यांना प्राप्त हो। विठ्ठल चालू झालं काय तिथल्या तिथंच राहत असं झालं पाहिजे, कारण गवळणीचं तसं झालं नाव चालून सांगणारच होईना। तर सांगण्याचं तात्पर्य असं की काकड आरतीचं पुण्य जे आहे ते कुठपर्यंत घेऊन गेलं पाहिजे, नुसतं चिरकुटाची काकडे वाळण्यापुरतं नाही राहिलं पाहिजे, ते प्राथमिक आहे, ते त्याबद्दल वाद नाही। मी मगाशीच मूर्तीच्या संबंधात सांगितलं तसं ही सुद्धा प्राथमिक स्टेप आहे। काकड आरती कोणती? चिरकुटाने त्याला तुपात भिजून ओवाळायची, पण आयुष्यभर चिरकुटात तुपात भिजून काकडे चालू देऊ नका। काकड्याच्या अभंगात जसं सांगितलंय तसं भक्तीच्या पोटी बोध
पांडुरंगाचा आपल्याला साक्षात दर्शन होते. त्याला अवस्था प्राप्त व्हावी लागेल, उन्मनी अवस्था. तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनती शोभा, उन्मनती शोभा. आणि मग विटेवर उभा, विटेवर उभा दिसे लावण्य गाभा. विटेवर आपल्याला लावण्याचा पुतळा त्या ठिकाणी दिसत नाही, एक साधी मूर्ती दिसते. त्याचं कारण आम्ही मनाच्या कल्पनेने, मनाच्या मार्गाने त्याला पाहतो, वृत्तीनं पाहतो. वृत्ती रहित अवस्था ज्या वेळेला होईल, उन्मनी अवस्था म्हणजे मनाचं त्या ठिकाणी निर्मूलन होणं, मन हे उन्मन स्थितीला प्राप्त होणं. कधी प्राप्त होईल ती उन्मनी अवस्था? तुमचं चित्त ज्या वेळेला भगवंताचं भजन करेल तेव्हा उन्मनी अवस्था प्राप्त होईल. चिंतन चित्ताला उन्मनी अवस्थेचं साधन सांगितलं, साधूकडून प्राप्त होणारा बोध, आणि मग स्थिती सांगितली उन्मनी स्थिती. त्या उन्मनी स्थितीमध्ये मग पांडुरंगाचं जसं काकड आरती चालते प्रत्यक्षात, ते तुकोबाराधिक एकनाथ महाराजाधिक सर्व संतांनी, नामदेवाधिक संतांनी जे काकड आरतीचं वर्णन केलं त्या पद्धतीने अनुभव येतो. सहस्र दीपे दीप कैसे
तेज होईल. किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोक. सूर्य 12 कळा सूर्याच्या आणि चंद्राच्या 16 कळा या सगळ्या लोकल्या जातात या परमात्माच्या पुढे. चंद्र सूर्य मावळतात. हे बघा, हा सूर्य आहे, हा चंद्र आहे. प्रेतरूप झाला शरीराचा भाव, त्याच्यामध्ये चंद्र सूर्य मावळले. आणि ती काय झाला प्रेतरूप शरीराचा भाव, तर ती सहन करण्याचं सामर्थ्य इंद्रियांच्या ठिकाणी नाही. आणि पुढे नामस्मरणाने वळण पडल्यानंतर मग त्याला त्या ठिकाणी ती अवस्था जिरवल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ती तेज ग्रहण करण्याची क्षमता तयार होते. तेज ग्रहण करण्याची क्षमता निर्माण झाली नाही म्हणून काय घडलं सांगतो. व्यासांना सत्यवती त्यांची आई त्यांनी पाचारण केलं. वंशाचा वेद वाढण्यासारखा नाही. पंडूराजा त्या ठिकाणी एका शापाने त्या ठिकाणी हरणीचा त्या ठिकाणी संघ चालू असताना त्याला बाण मारला. मारू नको बाण सांगितलं होतं त्याने. गंधर्व रूपामध्ये ती हरण होती, गंधर्वच होते पण हरणाच्या रूपाने खेळत होते, कामक्रीडा करत होते. त्याने बाण सरसावला आणि मारायला लागला. मारू नको विनंती केली पण तरी ऐकलं नाही आणि त्यांचा वध केला. त्यावेळेला मरता मरता त्यांनी शाप दिला, तू जर या ठिकाणी संघ तुझ्या पत्नीशी करत केलाच इथून पुढे तर तात्काळ प्राणाला मुक्षी. तर तसंच राहू. आता वंशाचा वेल वाढायचा. विदुर तर धार्मिक महात्मा होता, तो तर तयार नाही लग्न करायला. चला आता वंशाचा नाही, तो पुढचा विषय. तर आता करायचं काय. मग या ठिकाणी सत्यवती मातेनं व्यासांना सांगितलं की या ठिकाणी वंश वाढवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. पुढची पूर्वीचे लोक गुरुद्वार येतात, संकल्प शक्तीनं संतती तयार होईल दुसरी संकल्प केल्याने. अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं. आणि म्हणून त्यांनी काय केलं, व्यास म्हणजे मी एका रूम मध्ये त्या ठिकाणी समाधी स्थितीमध्ये बसेल, डोळे मिटून, आणि त्या ठिकाणी तुम्ही त्या स्त्रीला पाठवा, त्या ठिकाणी तिच्यावरती कृपा करील. अंबा अंबिका अंबालिका काशीराजाच्या त्या 3 पत्न्या, त्याच्यामधली जी अंबा आहे तिचं त्या ठिकाणी शिशुपालावर प्रेम असल्यामुळं तिने सांगून ठेवलं की मला तुम्ही व्यर्थ त्या ठिकाणी याच्यात पाडू नका. भीष्माचार्यांना सांगितलं द्विधा स्थितीमध्ये तिथेच सोडून दिलं. ठीक आहे, तुझं त्याच्यावर प्रेम आहे तर मी तुम्हाला जबरदस्ती घेत नाही. आणि अंबा झालं तसं अंबिका आणि अंबालिका या दोघांना घेऊन आला आणि आपला पित्याशी त्या ठिकाणी विवाह करून दिला. आता या ठिकाणी पहिल्यांदा अंबिकेला त्या वेळेला सत्यवतीनं पाठवलं आणि नुसता आवाज येण्याचा आणि पदस्पर्शाचा आवाज कानावर पडला. समाधी स्थितीमध्ये किती सूक्ष्म स्थिती असते. सापाला जशी स्पंदन कळतात ना, कोणी चालेला आजूबाजूला काही मीटरवर अंतरावर, तरी तो साप सावध होतो, कारण स्पर्श ज्ञान तीव्र असतं. तितकं स्पर्श ज्ञान तीव्र असतं समाधी स्थितीकडे जाणाऱ्या माणसाचं. आणि त्यांनी सांगितलं, काहीही बोलले नाही आणि डोळे उघडून नुसतं त्या दृष्टीनं, त्या तेजस्वी दृष्टीनं ज्या वेळेला व्यासांनी त्याच्या अंबिकेकडे पाहिलं आणि त्यावेळेला तिचे डोळे दिसले, ती तेज सहन करू शकली नाही. आणि त्यामुळं पुत्र संतती झाली, परंतु आंधळा पुत्रराष्ट्र जन्माला आला. कारण सांगतोय त्याचं, ते तेज आपल्याला सहन होत नाही म्हणून प्रेतरूप शरीराचा भाव होतो. याचं कारण मीमांसा चाललेली आहे. आणि मग अंबालिकेला पाठवलं. अंबालिकेला सुद्धा त्या ठिकाणी डोळे उघडून व्यासांनी पाहिल्यावर तिलाही तेज सहन झालं नाही आणि ते पांढरा फटक पोरग प्राप्त झालं. त्याचं नाव पंडू. पहिला अंबिकेचा धृतराष्ट्र. आता काय करायचं, राज्याचे अधिकारी अशी कशी काय ठेवायचे आपण. म्हणून सत्यवती मातेने एका दासीला, पण ती दासी अतिशय सत्वशील सत्वगुणी होती आणि तिला पाठवलं. तिच्या ठिकाणी ते तेज ग्रहण करण्याची क्षमता होती. सात्विक माणसामध्येच ते तेज ग्रहण करण्याची क्षमता असते. म्हणून प्रबोध देऊन तुम्हाला सत्वगुण, शुद्ध सत्वगुण वाढण्याकरता प्रबोध दिलेला आहे. अवस्था सगळ्यांची होईल, तमोगुणीची होईल, रजोगुणीची होईल, सत्वगुणीची होईल, पण ते सहन करण्याचं सामर्थ्य फक्त सत्वगुणीमध्ये असू शकतं. म्हणून प्रबोध देऊन नामाचं वळण पडल्यानंतर तुमच्यामध्ये सत्वगुण प्राप्त होईल आणि त्याच्या पुढे शुद्ध सत्वगुणामध्ये जायचंय. ती अवस्था या गवळणीची याच्यामध्ये शुद्ध सत्वगुणाची अवस्था. आणि मग तिच्या पोटी विदुर असा सत्वशील महात्मा त्या दाशीच्या पोटी त्या ठिकाणी आला. ते तेज परमात्म्याचं कसं आहे ते सांगतोय. नाथ महाराज म्हणतात, सहस्र दीप कैसी प्रकाशनी प्रभा, उजळल्या दश दिशा गगना आली से शोभा, काकड आरती माझ्या. त्यानंतर संत संघाधिक भक्त मिळाले. कोण कोण होते त्या काकड आरतीला, म्हणजे ती स्थिती त्या ठिकाणी कोणी कोणी प्राप्त केली. काकड आरतीला म्हणजे
चालल्या काकड आरती त्याला गेले एवढं सहज वर्णन नाही. ती स्थिती या काकड्याची उन्मनी अवस्था प्राप्त केलेली असे कोण कोण होते तर संत संतात एक भक्त मिळाले अनेक स्वानंदे करती पाहू आले कौतुक नवल होत आहे आरती देवाची देवा स्वर्गीचे सरोवर पाहू येते ईश्वर. स्वतःचे देव सुद्धा ती आरती पाहण्याकरता त्या ठिकाणी आले. अशा प्रकारचा काकड आरतीचा सोहळा आहे. दिवाळीचा टाइम आहे दिवाळी होऊन आणि त्या काकड आरतीच्या याच्यामध्येच तो दिवस येतात दिवाळीचे सुद्धा. त्या ठिकाणी अश्विन शुद्ध पौर्णिमेपासून कार्तिक शुद्ध पौर्णिमेपर्यंत 1 महिना हा काकड आरती सोहळा आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व अनेक मंदिरांमध्ये असं सुंदरपणे चालतो. सकाळच्या पर्यंत आमच्याकडं 3 ठिकाणावर काकड्याचा आवाज यायचा. बस वाटायचं उठून आता जाऊ परंतु का त्या दृष्टा कसं काय घडत नसायचं इच्छा भरपूर. तर मला असं वाटतं की ज्यांनी महिनाभर काकडा केला असेल तो इथं काकडा सांगताचा अधिकारी काकड्याच्या कीर्तनाची सांगता करणार. परंतु मी काकडा केला नाही असं नाही. पांडुरंगाने मला सेवा कशामुळे दिली. नित्य काकडा चालू होता. नित्य फक्त एवढंच का घरी चालू होता मंदिराच्या ऐवजी माझ्या सोयीने चालू होता. निवांतपणे सर्व आटोपल्यानंतर मग आणि ह्या काकड्यापर्यंत जाऊन तो काकडा भिडायचा. कोणता चिरमुटाच्या काकड्यापासून तर गोदाच्या काकड्यापर्यंत जाऊन भेटायचा. उन्मनी स्थितीला प्राप्त व्हायचं. म्हणूनच मला वाटतं पांडुरंगाने ही सेवा दिली. विठ्ठल दिवाळीचा प्रसंग आहे. काकड आरतीचाच वेळ आहे आणि सर्व त्या ठिकाणी संत मंडळी पांडुरंग परमात्मा तिथे बसलेला आहे. रुक्मिणी माता सर्वांना त्या ठिकाणी ओवाळते आणि ओवाळत असताना भगवंतांनी सर्वांना चतुर्भुज रूप देऊन टाकलं. चतुर्भुज नर होऊन ठेले. भगवंत आपल्यासारखंच रूप सर्व भक्तांना देतो. याला स्वरूपता मुक्ती असं म्हणतात. सलोकता म्हणजे त्या लोकाला जाणं. स्वरूपता म्हणजे त्याच्यासारखं रूप प्राप्त होणं. समीपता म्हणजे त्याचा जवळवास मिळणं आणि साहित्यता म्हणजे आनंदले मनन प्रेमे पादरती लोचन. ही 4थी मुक्ती. काही साष्टी मुक्ती मानलेली आहे. भगवंताचं 6 प्रकारचं जे षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे म्हणून साष्टी मुक्ती मानलेली आहे. आमच्या माऊली ज्ञानोबरायांनी फक्त त्या ठिकाणी तिला स्वरूपता मुक्तीमध्येच धरलेला असल्यामुळं 4च मुक्ती सांगितल्या. तेने मुक्ती 4 साधी देवाचे द्वारे उभाक्षणवरील तेने मुक्ती 4 साधी आणि अशी सर्वप्रथम मुक्ती सर्व भक्तांना दिलेली आहे. भगवान परमात्मा तर त्याच रूपामध्ये आणि आता ही प्रसंग आहे तो लक्ष्मी पूजनाचा दिवसाचा नाहीये. त्या दिवशी कोणत्या एका दिवशी पतीची पूजा करतात पत्नीकडून पाडव्याच्या दिवशी. परंतु भाऊबीजेच्या दिवशी मात्र कोणाला पूजलं जातं. बहिणीला. बहीण भावाला ओवाळते आणि हा भाऊबीजेच्या दिवसाचा प्रसंग असल्यामुळं याच्यामध्ये परमात्मा ओवाळला जाऊ नये परमात्म्याला आणि म्हणून दिग्मुड होऊन उभी राहिली रुक्मिणी माता. आणि आमचे नामदेवराय त्या ठिकाणी उपस्थित होते भक्त मंडळीमध्ये. तिला प्रश्न पडला की आता ओवाळायचं कुणाला.
तिकडे पाहे तिकडे तिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळो चतुर्भुज गोपाळो. आता काय करायचं? आमचे नामदेवराय त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी काय सांगितलं, रुक्मिणी मातेला गडबडायचं काही कारण नाही. काय कर, बाकीच्या भक्तांमध्ये आणि नियमामध्ये एक फरक होता. आपलं स्वरूप त्या ठिकाणी त्या भक्तांना जरी दिलं तरी श्रीवत्सलांछन पद जे आहे ते भगवंत मात्र भक्तांना देवत नाही, तेवढं मुद्दाम एक चिन्ह म्हणून राखून ठेवतो. द्यायला गेलं तर तो काय देणार नाही भक्ताला. देव देवनी भक्ता देतो निज पद, स्वतःच पद बी देतो, तर श्रीवत्सलांछन पद का देणार नाही? एकदा प्रभू रामचंद्रांना कोणीतरी विचारलं की तुम्ही ते युद्ध जिंकायच्या अगोदर प्रतिकात्मक अशा प्रकारची ही लंका नगरी विभीषणाला भेट दिलेली आहे. आधीच विजय व्हायच्या अगोदरच विभीषणाला भेट दिलेली आहे आणि कदाचित त्या ठिकाणी रावण विजयी जर झाला आणि तो तुमच्याकडे काही मागायला आला, त्यांनी जर ही लंका मागितली तर तुमचा आता प्रश्न पडणार आहे तुम्हाला. तुम्ही विभीषणाला पहिलं वचन दिलेलं, आता ही लंका त्यांना दिलेली आहे प्रतिकात्मक संकल्प सोडून. मग रावणाला काय दिला? प्रभू रामचंद्र म्हणले माझी अयोध्या दे. विठ्ठल राखून ठेवील का काही? तेव्हा सलामचंद पण मुद्दाम या करता राखून ठेवलेलं आहे त्यांनी की रुक्मिणीची भक्तांची पंचायत होऊन. रुक्मिणी भक्त आहे, पत्नी कोण म्हणत? सीता ही पत्नी म्हणता, संसारी माणसं म्हणते पत्नी आहे. ती इच्छा शक्ती आहे, ती भक्ती आहे. भक्ती देवाला अनुसरून असते, त्यामुळे ती भक्ती आहे. आणि अशा प्रकारे झाल्यानंतर तिथे नामदेवरायांनी सांगितलं कोणाला? रुक्मिणी माते काय मधल्या स्वरामध्ये आलं. अगोदर आपण एक खालच्या स्वरात आणि वरच्या स्वरात म्हणतो, थोडं मधल्या याच्यात आलं, मग ते बरोबर नाही आपल्याला सावलं. वैजयंती गळा श्रीवत्सलांछन आणि विष्णुरास हे मनामायिनी दाविली खुन. ते वैजयंती माळा आणि वत्सलांछन असं फोन करून दाखवल्याबरोबर रुक्मिणी मातेच्या लक्षात आलं आणि बाकी भक्त मंडळींना तिनं ओवाळलं. असं बरं नाही. अशा प्रकारचा हा काकड आरती. काकड आरतीमध्ये सर्व प्रकारच्या भूमिका आहेत. संपूर्ण अभंगवाणी साधू संतांची आहे ना, त्या सगळ्याची भूमिका काकड आरतीमध्ये. पहिल्या मालिकेपासून 7व्या मालिकेपर्यंत, त्याच्यानंतर पुढे वासुदेव, आंधळे, पांगुळ, मोका, बैरा, आंधळा. हे काय खरे आंधळे आहेत का? नाही. हे आंधळे कसे आहेत माहितीये का? कसे आंधळे आहेत? बोल अबोलने बोले पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न नीळ पाकती
असल्याशिवाय संवाद कसा करता येईल? दुसरा असल्याशिवाय संवाद करता कसा येईल? पण येतो करता. कबीर महाराजांनी आपल्या शिष्यांना सांगितलं, उद्या महान पर्वणी आहे, एक मोठा संत महात्मा या ठिकाणी आपल्या आश्रमामध्ये येणार आहे, तुम्ही तयारीत राहा दर्शनाच्या, त्याचा आशीर्वाद घ्यायला तत्पर राहा. खूप संवाद होणार आहे त्याच्या आणि माझ्यामध्ये, आध्यात्मिक संवाद होणार आहे. लक्ष द्या आणि त्या संवादाचा लाभ घ्या. सकाळी उठून सगळं आपलं प्रातर्विधी सर्व काही विधी नित्यनियम आटोपला, निवांत आटोपणारी ही शिष्य मंडळी सगळी पण लवकर आटोपून मोकळे झाले. आता महात्मा येणार आहे, आमच्या गुरुजींबरोबर आध्यात्मिक संवाद करणार आहे. आम्हाला असं काही प्राप्त होणार आहे, अंतःकरणाची जिज्ञासा वाढली. तो महात्मा आला, सामोरे गेले कबीर महाराज, त्यांची शिष्य मंडळी, आणि कडकडून दोघांनी एकमेकांना आलिंगन. आलिंगने संतांची प्रेम चिदानंदी घोटे, हर्ष ब्रह्मांड उतटे आणि समूळ उठे मी पण. आलिंगनाचं महत्व बिगर संप्रदायिकांना नाही कळायचं, आणि संप्रदाय आणि ज्याला बोध आहे त्यालाच कळेल त्या आलिंगनामध्ये किती सुख आहे आणि किती आनंद आहे, बाकीच्यांना नाही कळायचं. असो, अशा प्रकारे त्यांचं ते आलिंगन झालं आणि त्याचा तो आलिंगनामधून त्याची पिठी सुटायला तयार नाही. संवाद चालू झालाय. शिष्य मंडळींना कळाला संवाद त्यांचा. शिष्य मंडळी टकाटका पाहतच राहिले नुसती. हा टकाटका शाबास वारे मधून टकाटका पाहत राहिले टकाटका. आणि मग त्या ठिकाणी पाहत राहिल्यानंतर 1 2 4 6 अरे 12 तास 24 तास एक दिवसाचा पूर्ण वेळ संपला. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. हे पांडुरंग परमात्मा दैवत असे, याला रात्र कळत नाही दिवस कळत नाही. बाकीच्या दैवतांचं वारं जर आलं ना ती 5 मिनिटं नाही 2 मिनिटाचं असतं, किंवा त्याला गजर करावा लागतो. आणि मग त्याच्यानंतर ते येणार, आल्यानंतर 2 मिनिटाचं पण अवडंबर जवळजवळ अर्ध्या तासाचं आशीर्वाद देताना हे धंदे करायकरता जागरणं त्या पद्धतीने ती जागी हे करणं वारं येणं. पण आमचा पांडुरंग परमात्मा ती वारं याच्यातला फरक आहे. पांडुरंग परमात्म्याचं बी वारं येतं अंगामध्ये, वारकरी पाहिजे त्याला, वरवर बनलेला नाही. तो का म्हणे लक्ष लक्षुनी अंतरी, आणि तोची वारकरी पंढरीचा, असा 8 लक्ष देणारा जर असेल. सगळ्या देवतांची वारं अंगात येतात, तर विठोबाचं काय येऊ नये? हे काही खंडोबाच्या वाऱ्याचं वर्णन नाही. या देवाचे पांडुरंगाचे देवाचे वारे अंकित प्रेमाचे मराठी भाषेत हे प्रबंध काय नीट येणं मिरगी येणं. अवस्था नीट लक्ष द्या अवस्थेकडं. गुळापेक्षा जास्त लक्ष इकडे द्यायचं. गुळ कधी खायला नाही पाहिजे. खायचं ना आम्ही बी खातो. काही तुम्हाला विषयापासून बांधलं गेलेलं कळतं का? वाटणारांनी असं वाटायचं, खाणारांनी असं खायचा की शेजाऱ्याला खबर नाही लागली पाहिजे. असं श्रवण चाललं पाहिजे. अरे काय श्रवण नाही राजा जनकाचं सांगतो का? गोष्टी बऱ्याच आल्या, मला आठवण करून देत चला. कबीर महाराज आहेत मध्ये हा ते तर झालं. ते तिथेच सांगू कबीर महाराजांची
पण आता विषय काय सांगितला, काय विषय म्हटलं मी? वाऱ्याचं सांगतो. प्रेमाची फेफरे म्हणतो. फेफरा म्हणजे मिरकीत फिट येतं, रस्त्यावर फिट येतं आणि माणसं पाहिजे असते ना कसे हातपाय जाळतात, कसे आपटतात, तोंडाला फेस येतो, डोळे फिरवले जातात. या भगवंताचं प्रेम ज्याच्यामध्ये निर्माण होतं त्याची अवस्था अशी होते. सांगितली कोणी आम्हाला आतापर्यंत? आमची महाराज म्हणायची, आमची श्रीगुरु म्हणायची. मला अधिकार नाही तिसं म्हणायला, पण ते म्हणायची. कितवा वर्ष म्हणजे अखंड हरिनाम सप्ताहाचं? कोणतं शतकोत्तर, कोणाचं 150 वर्ष. डोंगरीला 150 वर्षाच्या सप्ताहामध्ये कीर्तन सेवा करण्याचे प्रसंग आले. 150 वर्षाचा सप्ताह इंग्रजांच्या काळात. पण त्या ठिकाणी विचार जर केला तर ही गोष्ट किती जणांना पटते? प्रेमाची फेफरे म्हणजे काय? मिरगी येणं, फीट येणं, गडबडा लोळणं, हसती पडती रडती एकमेकावर. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये नामदेवरायांचं कीर्तन ऐकायला, आणि तिथे ज्या वेळेला त्या संगतीमध्ये त्यांची ही अशी अवस्था झाली, अंगी प्रेमाचे फेफरे हसती पडती रडती एकमेकावर. आता अशी अवस्था जर निर्माण झाली, तुम्ही काय म्हणाल? मान्यता होईल तुमची? असा कुठे देव, असा कुठे परमार्थ असतो का? अरे संतांच्या प्रमाणाने सांगितलंय का? आमच्या पदार्थ सांगतो, पाहून या ग्रंथ करावे कीर्तनात देवा अरे दान फळते अशी. ग्रंथ पाहून सांगतोय, बिगर पुराव्याचं सांगत नाही. हसती पडती, हसायचे काय, रडायचे काय, एकमेकावर पडायचे काय, एकमेकाला मिठी काय मारायचे, गडबडा जोडायचे काय, नामदेवरायांनी वर्णन केलेले. आणि नामदेवराय नामगात म्हणतात, अशी स्थिती जर होत नसेल ना, भक्तीच नाही द्यायची. बोला का घर्म रोमांच जबाबदारी नाही उठले, सजळ नाही झाले नयन जव. तुमचे रोमांच उभे राहिले पाहिजेत भगवंताचं नामस्मरण करताना, कीर्तन ऐकताना. उलट घर्म घामघूम झालं पाहिजे. म्हणजे असं घर्म घरमटही नाही. एसी मध्ये बसवला तरी का घामाच्या धारा चालल्या पाहिजेत ना. आपला ज्ञानाग्नी पेटलं, बाहेरची एसी काय करणार आहे? हसती पडती रडती एकमेकावर आणि म्हणती आनंदासी पुराला. ही आनंदाची अवस्था आहे, ही आत्मसाक्षात्काराची अवस्था आहे. आज वारकरी संप्रदाय आपला एवढा मोठा, त्याच्यामध्ये तुरळक महात्म्याची अवस्था प्राप्त करून देणार. त्यांना विचारावं आम्ही, काही ऐशी दशा येईल माझ्या. आणि मग 24 तास लुटून गेले, भानावर नाही दोन्ही महात्मे. स्वरूप स्थितीमध्ये लीन झाले, शरीर नुसते दिसतायत आकार, आणि एका ठिकाणी तटस्थ उभे. नामदेवरायाची मी अशी अवस्था झाली. देवाला गेले नैवेद्य दाखवायला, आणि चित्रीचा पुतळा लिहिला जैसा असा नाव. पुतळा आहे का माणूस कळेना. गोनाईनं त्याच्या आईनं जेवायला बोलवायला आली, आणि मागून असं धक्का मारला तर प्रेताची परिणाम पडला भूमीवरी. तिचा अवस्था तुकोबारायांची झाली, आणि म्हटले प्रेतरूप झाला शरीराचा भाव, लक्ष्यला ठाव स्मशानीचा. याला म्हणतात आपुले मरण पाहिले मांडोळा. भाग्यवान आहे तिथे बसलेल्यामध्ये बरीच मंडळी येते की त्यांना हा बोध प्राप्त झाला सच्चिदानंद श्री बाबाच्या कृपेनं, आणि त्यांनी ही अवस्था अनुभवली. थोडस जर भावुकतेला हात घातला तरी ते सगळ्या पद्धतीने त्याची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही.
पण आम्हाला विचाराच्या माध्यमावरून ठसवून द्यायचं आहे. विचाराच्या माध्यमाने बाकीच्यांनी उलट मग ते समजून घ्यायचं आवडीमध्ये असं आमचं होईल काय, नको बाबा ते असं होईल म्हणून ही गोष्ट एकांताची आहे. व्हिडिओ पाठवून व्हिडिओ हे करून चिंतन शिबिर करून व्हिडिओ दाखवायची गोष्ट नाहीये ती. मग माऊली ज्ञानोबरांच्या आज्ञेचं उल्लंघन केलं, तुम्ही गुरु आज्ञेचं उल्लंघन केलं. त्यांनी का केलं त्याचं कारण वेगळं होतं. त्यांनी जे सांगितलं ना होद्या समाजात झालं तर त्याला आम्ही तोंड देऊ, त्याचं कारण वेगळं होतं. तो विषय पूर्ण समाजात लुप्त झाला होता आणि त्याची उत्क्रांती करण्याकरता त्यांनी ते केलं. आता त्याची गरज नाही. आता एकांतात चालू द्या, इथे श्रवण करा, घरी गेल्यावर त्याचं मनन करा, हे सगळं आठवा आणि मग तुमची वृत्ती तयार होईल त्या अवस्थेमध्ये तुम्ही जा. हा एकांताचा विषय. कोणालाही सांगायचा विषय का, जो विचारायला येईल त्याला सांगायचा विषय. पुसता सांगेन हित सांगेन का न पुसता फळ करून आणायची का. वाचायचा संप्रदायातून 30% गळ्यात माळा नाही, पुसता नाही केलं ना विचार त्याचा. मग मुक्षुबल नव्हतं निर्माण झालं. बस एखाद्याने आग्रह केला आणलं धरून, पण महात्म्याने त्यांना विचारायचं बरं देतात कशा करता माळ घालतात. त्यांनी त्यांना विचारायचं माळ घालायची. मग त्याची कारण मी मग जाणून घेऊन त्याला काही गोष्टी सांगायची, नसल समजलं तरी समजून द्यायची, असा भाग होता. म्हणजे पूर्वप्राथमिक अवस्था आहे. एखादी 10 वर्षाची 8 वर्षाची मुलगी आहे, अज्ञान बी नाही आणि पूर्ण ज्ञानी बी नाही, अज्ञान बी नाही आणि ज्ञानी बी नाही. आणि त्या मुलीला ज्या वेळेला जर परीक्षा पाहण्याकरता माळा घालायला आल्यानंतर मी तिला प्रश्न विचारत असतो, ताई पुढे जर बेवडा नवरा मिळाला आणि तो जर म्हणला काही माळ काढून टाक, नाही तुला मी सांभाळणार नाही, तर तू ती माळ काढशील का नवरा सोडशील. ती म्हणली नवरा सोडून दे. अरे असे पठ्ठे या देशात काहीच कळत नाही असं समजू नका. आणि पूर्ण ज्ञानी बी नाही, मधल्या स्टेप आहे. पण तिने काय उत्तर दिलं सांगा, तिची माळ कधी निघल आयुष्यामध्ये, मग तिला त्याला घालायची असते, तिला ती घालायची असते. लक्ष नाही. त्यांनी ज्यांना घातल्या की नाही त्यांच्या टिकल्या, त्यांनी ज्यांना अलीकडे केलं ते बरोबर चालू आहे. पण आमचं मात्र त्याच्या उलटे आमचं काही सक्सेस होत नाही. एक मध्यस्थी ठेवायचा. कोणाला आपल्या मनाने आला नाही, तुम्हाला आम्ही ओळखत नाही, परत लावले परत मार, दोष नाही. कोणीतरी परिचयाचं पाहिजे. कारण ही अवस्था त्याच्यामध्ये अशी विचित्र आहे. दिसायला विचित्र आहे पण असायला विचित्र नाही. असायला लय आनंदी, दिसायला विचित्र आहे आणि ते भानावं नसतं. ज्याची झाली त्याच्यामध्ये भानावं नसतं. त्याला आनंदाचा रस प्राप्त होत असतो, ब्रह्मरस प्राप्त होत असतो. पण बाहेरून पाहणाऱ्याला मात्र ते विचित्र दिसतं, पटणार नाही लोक. परंतु संतांची प्रमाण आहे, पटवून घ्यावं लागेल. आणि मग कधीतरी जेव्हा तुमचं ते पुण्य तयार होईल त्यावेळेला तुम्ही ती पटवून घेतल्याशिवाय राहणार नाही. आलिंगनामध्ये 24 तासाचा वेळ गेला, निराश झाले सगळे शिष्यमंडळी कबीर महाराज. आणि वृत्तीवरती दोन्ही महात्म्य आल्यानंतर मग शिष्यमंडळी कबीर महाराजांना विचारतात, तुम्ही म्हटले होती की एक महात्मा येणार आहे, की हेच का महात्मे. म्हणले हो, आणि तुमचा त्यांच्याशी संवाद होणार आहे. आम्हाला ते काय तुम्ही बोललेलं दोघांपैकी कोणाचंही ऐकायला आलं नाही. आम्ही मोठ्या अशा उर्मीमध्ये होतो की यांचा काहीतरी आध्यात्मिक संवाद होईल आणि आम्हाला काहीतरी त्या ठिकाणी प्राप्त होईल. अरे मूर्खांनो, तुम्हाला कळलं नाही? 24 तास संवाद चालला होता तो. हा संवाद कोणाशी चालला होता? त्यांचा 2 शरीर दिसत होती पण ते मन मनाला मिळालेलं होतं. मन मिळाले से मना आणि एका बोलला जनार्दन. आणि त्याच्यामध्ये संवाद ज्याचा त्याच्याशी चालू होता, आत्मस्वरूपाशी संवाद चालू होता. तिथं एकट्याशी त्याचा संवाद असतो आणि तो संवाद चालू असतो. याचं प्रतीक काय? डोळ्यातून अश्रुधारा येऊ लागतात. ही जी अवस्था तयार होते अनकंडी प्रेमदाटे नेहमी निरलोटे, ही कशाची अवस्था आहे? त्याच्या आत्मरूपाशी चाललेला संवाद. वितंड वाद नसावा, वाद नसावा कधी.
भक्त वादाचा वादो नावलंबती असं नारद भक्त सूत्रामध्ये म्हणलेले आहे. काय नाही आग्रह करायचा आहे, पटवून देण्याकरता काही आग्रह करायचा नाही. आणि काही वाद आहे कोणत्या शिकत्याने पटवून घ्यावा असं काय सोन्याच्या पुढे जाहिराती असतात का? कसाटणारा माल आहे तो. अंतकरणापासून तळमळीने सांगायचं एवढंच काम. त्याच्यात आम्हाला तर ते कोणी तयार नाही झालं. कशी सवय लागलेली का काही कीर्तन नसतं काय करून उपयोग झाला असं. पण आता आम्ही बी त्याच्या लक्षात आलो की किती डायरेक्ट एवढा विषय मांडून सुद्धा जर त्यांचं कर्म त्याला साथ देत नाही तर जिसकी करणे उसके पास क्यों उदास. तुमच्या आपल्या म्हणण्याने कोणी तयार होते असं नाही. त्यांचं कर्म हे कर्म साम्य दशा होयगा विरेशा मग श्री गुरु हा पैसा भेटे जिगी. माझ्या म्हणण्याने होत असतं तर या कुठल्याच्या चौकामध्ये उभं राहून मी ज्याला ज्याला बोलवेल त्यांनी हे प्राप्त करून घ्यावं, परमार्थ करावा, शिमाळ घालायचं. तसं नाही, त्यांचं कर्म अनुकूल नाही ना. असो अशी स्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. मग त्यांनी सांगितलं आमचा त्या ठिकाणी वाद चालू होता. पण तुम्हाला लक्षात आला वाद जरूर असावा, पण वादी वादी जो आहे तो तत्वबोधा. वादातून कुठे गेलं पाहिजे? तत्वबोधाकडे गेलं पाहिजे. करू आवडीने वाद देशाकरता बलिदान देणारे जवान त्यांच्यामुळे आपण इथे सुरक्षित आहोत. आणि त्याशिवाय या संप्रदायाकरता संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञ असायला पाहिजे ना. बोला काय कृतज्ञता आहे? शुभ दिन है हम सबका
तो सांगू देत मग पुढच्या अभंगात म्हणल्यावर संपदा सोहळा नावडी मनाला लागला टकळ्या पंढरीचा जावे पंढरीची आवड मनासी केली एकादशी आषाढी तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणी ज्याच्या चित्तामध्ये अशी अर्थता असेल त्याची चक्रपाणी वाट पाहे 15 लाख जातात त्याच्यात काही हौशे 900 आणि 900 जास्त यांची संख्या हौसनी जाणार आहे फिरायला जाणार आहे काम उरकली म्हणले लय मोठा सोहळा असतो कसा असतो बघायला जाऊ हौसनी जाणार आहे 900 म्हणजे सहज मित्राबरोबर गेला होता आणि पांडुरंगाचं दर्शन घेताना काय नवस केला आणि झालेली पूर्तता त्या ठिकाणी का होणार नाही बरं शुद्ध चित्ताने जर प्रार्थना केली तर करील ती काय नाही महाराज बरी पाहिजे की शुद्ध चित्ताने प्रार्थना केली नवस फळायला आला आणि मग नवस फेडायला पुढच्या वर्षी गेला हे 900 आणि 900 म्हणजे अरे तुमच्यापेक्षा टकाटक वार करायचा ड्रेस तुमची तर एवढीशी बारीक माळ आणि 4-5 माळा घातलेली अशा